नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक पुरी. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. 26 नोव्हेंबर 1949 साली आपल्या देशाला घटना मिळाली होती. या संदर्भात माझ्या एका आगामी कादंबरीत मी काही लिहिलेलं आहे. त्यातला थोडा भाग मी वाचून दाखवतो. सत्तेच्या राजकारणाच्या या खेळातले जे सर्वात मोठे भागीदार आहेत ती या देशाची जनता, भारताचे लोक. मात्र मतदानापूर्वीचे काही दिवस वगळता या खेळात कुठेच नसतात. एकदा निवडणूक झाली की सर्वांना या मतदार राजाचा विसर पडतो, ज्याचा जगण्याचा संघर्ष पुन्हा एकदा सुरू होतो. कोणतीही सत्ता आली तरी तो चुकत नाही. त्यामुळेच लोकांची सर्वाधिक जबाबदारी आहे की त्यांनी योग्य त्या पक्षाला निवडून द्यावं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर या खेळातून माघार न घेता उलट अधिक जोमाने यात उतरावं आणि सत्ताधारी पक्षावर, त्यांच्या नेत्यांवर आपला अंकुश कायम ठेवावा, जेणेकरून ते कल्याणकारी राज्याची जी जबाबदारी त्यांच्यावर घटनेनं टाकली आहे ती निभावण्यात कसूर करणार नाहीत. पण हे होण्यासाठी लोकांचा आधी आपल्या घटनेवर विश्वास हवा, त्यातील उद्दिष्टांवर विश्वास हवा, त्याप्रमाणे त्यांचं वागणं हवं. दुर्दैवानं ते होत नाही आहे. अजूनही भारतीय लोक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मताप्रमाणेच आपलं मत बनवता स्वतःचं डोकं वापरत नाहीत. ते वापरलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं की घटनेतील सरनाम्यात, उद्देशिकेत जे वचन तत्कालीन घटनाकर्त्यांनी स्वतःला दिलं त्यात केवळ त्यांचा समावेश नव्हता तर इथल्या चाही समावेश होता. मला अजून एक प्रश्न आहे की ही घटना बनवताना लोकांची मते घेतली होती की नाही याचा. तेव्हा ती घेतली नसेल तर ती आता घेतली जातील का, असाही प्रश्न आहे. मुळात लोकांना याची गरज वाटते का? त्याचं गांभीर्य त्यांना समजतं का? घटनेच्या सरनाम्यात त्यातील आश्वासनांची पूर्तता या देशातील राजकीय पक्षांनी केली आहे का? जी घटना या देशातील लोकांनी स्वतःसाठी तयार करून स्वतःला अर्पण केली आहे त्याचं महत्त्व, पावित्र्य, गांभीर्य या देशातील लोकांना समजतं का? राजकीय पक्ष घटनाद्रोही आहेतच या ना त्या प्रकारे, पण लोकही तितकेच घटनाद्रोही आहेत हे त्यांच्या गेल्या काही वर्षातील वागणुकीतून दिसून आले आहे. सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या वागण्यावर अंकुश ठेवण्याऐवजी त्याचं अंध समर्थन करणे ही देखील दंडलशाही म्हणजे फॅसिझमचा एक प्रकार असतो. लोकांनी त्यांची जबाबदारी निभावली असती तर भाजप पुन्हा सत्तेवर येऊ शकला नसता. आला असता तरी त्याला मनमानी करता आली नसती. माझा भाजपला राजकीय पक्ष म्हणून, मोदींना भाजप नेता म्हणून विरोध नाही, पण ते दंडलशाही करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे त्याला विरोध आहे. भाजपला निवडून दिलेल्या लोकांविषयी मला अनादर नाही, पण ते भाजपच्या दंडलशाहीला आपलं मतबळ पुरवत आहे त्याला माझा विरोध आहे. फॅसिझम कुठेही व कोणत्याही प्रकारात असू शकतो, म्हणूनच आपण त्याविरुद्ध सतत सजग असायला हवं. पुन्हा एकदा ही जबाबदारी लेखकांची आहे असं मी मानतो. माझं साहित्य जर प्रखर नसेल, वाईट गोष्टींविरुद्ध रान उठवण्या इतका त्याचा आवाज उच्च नसेल तर तो माझाच दोष असेल. आपल्या बाबतीत हे होणार नाही अशी आशा बाळगूया. अन्यथा हे राजकारणी आपल्याला दयनीय समजतील. सध्या ते फुकटचे पैसे देऊन दयाच करत आहेत आपल्यावर आणि आपल्यावरील या उपकाराच्या बदल्यात त्यांना मतं हवी आहेत आपली. कोणी तुमच्यावर दया दाखवावी ही काही चांगली गोष्ट नाही. आंबेडकरांनी ही दया नाकारली होती. ती दया नाकारली तेव्हाच ते आंबेडकर होऊ शकले. त्यांच्यावर जे जे अन्याय झाले ते सारे त्यांनी नाकारले. त्यांच्यावर जी दया दाखवली लोकांनी ती सर्व त्यांनी नाकारली. आंबेडकर माझ्या जाती धर्माचे आहेत म्हणून तुम्ही जर त्यांच्यावर प्रेम करत असाल तर तो आंबेडकरांचा अपमान करणं आहे. आंबेडकरांना तुमची ही दया नको आहे. त्या माणसानं आयुष्यभर संघर्ष केला, स्वतःचं जग उभारलं, आभाळ उभारलं, तिथं तोही राहिला आणि इतरांनाही त्यानं राहण्यासाठी जागा दिली. त्यानं रस्ता नव्हता तिथं तो बांधला. तो कसा बांधायचा हे दाखवलं, म्हणून आंबेडकरांना प्रेम करायचं आहे, त्यांचा आदर करायचा आहे. हा रस्ता खोदण्यासाठी तुमच्याकडे घटना आहे. ही मल्टीपर्पज बहुउपयोगी घटना आहे. तुम्हाला रस्ता खोदायचा असेल तेव्हा ती कुदळ होईल. रस्ता खोदताना तुम्हाला तहान लागेल तेव्हा हीच घटना पाणी होईल. जेव्हा कोणी तुम्हाला तुमचा रस्ता खोदण्यापासून अडवेल तेव्हा हीच घटना तलवार होईल तुमच्या रक्षणासाठी. जेव्हा तुमच्यावर संकट कोसळतील तेव्हा हीच घटना ढाल होऊन तुमचं रक्षण करेल. तुम्हाला एकटं वाटेल तेव्हा ही घटना तुम्हाला कुशीत घेईल. तुम्हाला आनंद होईल तेव्हा ती तुम्हाला मिठीत घेईल. जोवर ही घटना तुमच्यासोबत आहे तुम्ही सणात आहात, स्वतःचेच मालक आहात. ज्या दिवशी घटना नसेल तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं अनाथ व्हाल. हा सारा देशच अनाथ होईल. ते होऊ देऊ नका. यातलं तुम्हाला किती समजेल, किती लक्षात राहील मला माहिती नाही. तुम्ही त्याचं जास्त टेन्शन घेऊ नका.
एकच गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही जाती धर्माच्या ओळखीपेक्षा ही घटना तुमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. फक्त एक मात्र लक्षात ठेवा की घटनेने जसे आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत, त्याचप्रमाणे नागरिक म्हणून देशाप्रती आपली काही कर्तव्ये सांगितली आहेत. आपल्या अधिकारांविषयी सजग राहताना आपल्या कर्तव्यांचाही विसर पडू देऊ नका. रोजचा अभ्यास जसा तुम्ही करता तसाच घटनेचाही अभ्यास करत जा. भजन, कीर्तन, नाचगाणं यापेक्षा घटनेचं प्रास्ताविक म्हणणं जास्त गरजेचं आहे, आणि तेही सामूहिकपणे. केवळ आजच्या दिवशीच नाही तर नेहमी हे प्रास्ताविक वाचत जा. लक्षात ठेवा, कोणत्याही काल्पनिक देवी देवतांच्या मंत्रपठणापेक्षा हे प्रास्ताविक पवित्र आहे, सुंदर आहे. तर मग आपण सारेच म्हणूया, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. ही घटना आपली आहे, आपल्या हक्काची आहे. तिचा मान ठेवा, ती जपा. हाच आपला एकमेव वारसा आहे, इतर कोणताही नाही. धन्यवाद.